खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर के पहले खुदा बंदे से पूछे, बता तेरी रजा क्या है. हेल्प युअर सेल्फ मध्ये मी मधुमती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की आपल्याला जे यश हवंय किंवा आपलं जे ध्येय आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये स्वप्नरंजन आपल्याला करायचंय. अगदी छानपैकी स्वतःला रिलॅक्स करून आपल्या डोळ्यासमोर ते पूर्ण चित्र उभं करायचंय की आपल्याला यश मिळालंय किंवा आपलं ध्येय प्राप्त झालंय. त्यावेळच्या भावना, त्यावेळचा प्रसंग, त्यावेळच्या लोकांच्या असणाऱ्या प्रतिक्रिया या सगळ्या आपल्याला त्या क्षणी अनुभवायच्या. आता अनेक जणांना असा प्रश्न पडला की अशा स्वप्नरंजनाने आपलं ध्येय कसं काय मिळणार किंवा आपल्याला यश कसं काय मिळणार. कारण यश मिळण्यासाठी, ध्येय मिळण्यासाठी तर प्रयत्नांची गरज असते. आणि तुम्ही म्हणता की फक्त स्वप्नरंजनाने आपल्याला ध्येय प्राप्त होईल, आपल्याला आपलं यश मिळेल. आणि याच्या मागे शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे म्हणजे नक्कीच काहीतरी शास्त्रीय भूमिका असेल. तर आज आपल्याला तीच समजून घ्यायची. यासाठी आपल्याला चेतन मन आणि अवचेतन मन या दोघांचा परस्पर संबंध समजून घ्यायचा. तर आपल्यामध्ये 1/6 हे चेतन मन असतं आणि उरलेले 5/6 हे अवचेतन मन असतं. हे अवचेतन किंवा अचेतन मन जे आहे ते आपल्या पूर्ण शरीराला रेग्युलेट करत असतं. आपल्या शरीरातल्या सर्व सिस्टीम चालवण्याचं काम ते मनच करत असतं. आणि चेतन मन आजूबाजूला जे आपल्याला आपण म्हणतो की मला कळलं, मी ऐकलं, मी वाचलं, ते सगळं साठवत असतं. आता या चेतन आणि अवचेतन मनाचा परस्पर संबंध कसा आहे तर एखाद्या मोठ्या जहाजाचा खलाशी म्हणजे आपलं अवचेतन मन. अचेतन मन हे कंट्रोल रूम मध्ये असतं आणि ते सर्व यंत्रसामग्री हाताळत असतं आणि जहाजाला योग्य ती दिशा देत असतं. पण ते कंट्रोल रूम मध्ये असल्यामुळे आजूबाजूची परिस्थिती त्याला दिसत नसते. आणि चेतन मन आहे ते मात्र कप्तान आहे. ते दुर्बिणीतून आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण करत असतं आणि त्यानुसार सूचना आपल्या अवचेतन अचेतन मनाला देत असतं. आणि कप्तानाने ज्या काही सूचना दिल्या त्या हुबेहूब 100% पाळायचं एवढंच या अचेतन मनाला येत असतं. आणि म्हणून हे चेतन मन कप्तान आजूबाजूच्या परिस्थितीचा जसा अवबोध आपल्या अचेतन मनाला करून देत असतो की आजूबाजूला काय परिस्थिती आहे. समजा त्यांनी संकटांची किंवा अपयशाची, त्रुटींची अशी माहिती अचेतन मनाला दिली तर त्याला ते करायचं आहे किंवा ते आहेत ते दूर करायचे आहे वगैरे असं कळत नाही. कारण आपण पहिल्याच भागात बघितलं होतं की अचेतन मनाला हवे आणि नको असं काही कळत नाही. त्याला फक्त परिस्थिती, भावना एवढंच कळतं. आणि मग जर चेतन मनाने त्रुटी, अपयश यांचं चित्रण निर्माण केलं तर अवचेतन मनाला असं वाटतं की आपल्याला त्या दिशेने जायचंय, आपल्याला ते गाठायचंय. आणि मग तो आपल्या सर्व शरीराची सामुग्री जी आहे, यंत्र जे आहेत ती त्या दिशेने वळवायला लागतो, त्या दिशेने त्यांना चालवायला लागतो. मग आपली बुद्धी, आपलं शरीर त्या दिशेने कार्यरत होतं. आणि या उलट जर चेतन मनाने डोळ्यासमोर आपल्या अवचेतन मनाला सूचना देत असताना जर परिस्थिती यशाची, ध्येयप्राप्तीची, झालेल्या आनंदाची उभी केली तर त्या अवचेतन मनाला वाटतं की ही परिस्थिती गाठायची, या यशाची परिस्थिती गाठायची आहे, या भावना आपल्याला मिळवायच्या आहे. आणि म्हणून मग तो आपल्या पूर्ण शरीराच्या सगळ्या सिस्टीम, अगदी आपली बुद्धी सुद्धा त्या दिशेने वळवतो. म्हणजे चेतन मन आपण जे स्वप्नरंजन करतोय तर चेतन मन आपण त्या यशाकडे, त्या पूर्ण झालेल्या ध्येयाकडे कॉन्सन्ट्रेट करतोय, फोकस करतोय. आणि चेतन मन जेव्हा आपल्या यशावर किंवा आपल्या पूर्ण झालेल्या ध्येयावर जेव्हा पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट होतं, जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर तीच गोष्ट दिसते, त्याच्यावरच फोकस होतं, तेव्हा ते अवचेतन मनाला त्याच ध्येयाबद्दल, त्याच यशाबद्दल माहिती पुरवत राहतं. आणि मग अचेतन मन आपल्या शरीरातल्या सगळ्या सिस्टीम, आपल्या शरीरातली सर्व ऊर्जा जी आपण पहिल्याच भागात बघितली होती की ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे, ती सगळी ऊर्जा
ते ध्येय प्राप्ती किंवा ती परिस्थिती मिळवण्यासाठी लावत असतो आणि त्यामुळे आपलं जहाज योग्य दिशेने जातं. म्हणजे ड्रायव्हर सीटवर एखादा आंधळा ड्रायव्हर बसलाय आणि बाजूच्या सीटवर बसलेल्या माणसानी जे सांगितलं तसं तसं तो गाडी चालवतोय अशी जर आपण कल्पना केली तर चेतन मन ही बाजूच्या सीटवर बसून सूचना देते. त्याच्या हातामध्ये ड्रायव्हिंग व्हील नाहीये, त्यामुळे तो जे सांगेल त्यानुसार हा आंधळा ड्रायव्हर आपली गाडी नेणार आहे. मग चेतन मनाने जर परिस्थिती गंभीर आणि संकट त्याच्या समोर उभी केली तर आपली गाडी खड्ड्यात गेली, त्याला जबाबदार ते चेतन मन राहील. आणि म्हणून आपल्या ध्येयाचा, आपल्या स्वप्नांचा सतत पाठपुरावा आपल्याला चेतन मनाला करायला लावायचा आहे, जेणेकरून अवचेतन मन संपूर्ण ऊर्जा एकवटून त्याच ध्येयाच्या आणि त्याच यशाच्या मागे लागेल. यालाच आपण बिलीफ सिस्टीम असंही म्हणतो. या सिस्टीम बद्दल आपण पुढच्या भागात बघूया. धन्यवाद.